नमस्कार आणि सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आहे. आपला वेळ काढून तुम्ही इथे येत आहात काहीतरी शिकण्यासाठी. आणि खरंच ते जर तुम्ही जेव्हा ऍक्शन मध्ये आणलं ना, तर मग तुमचं शिकणं म्हणजे शिकणं हे सफल झालं असं म्हणता येईल. तर आतापर्यंत आपण म्हणजे आत्मसाक्षात्कार बघितला होता, की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, काय असं केलं तर आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो, त्याच्या क्रिया सांगितल्या, त्याचे गुणधर्म सांगितले. आता आपण त्याच्या पुढे पुढे एक एक विषयावर आपण बघू, की ह्या विषयावर जेव्हा आपण अजून डिटेलमध्ये बघितलं, तर त्या गोष्टीचा आत्मसाक्षात्कार होत जाईल. म्हणजे स्वतःलाच पाहायचं आहे ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये. कुठेच कधीच कोणाला तुमचं पोटातलं बाळ जागा असे ना तरी सुद्धा त्याला त्या नजरेने बघू नका. ही फक्त नजर मी तुम्हाला तुमचे साक्षात्कार व्हावं ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते. तर परत एकदा सगळ्यांना नमस्कार. आणि आजपासून आपण एका खूप सुंदर असा विषय आणि खोल विषय म्हणजे जस्ट डीप मध्ये जाणं हे शिकणार आहे. तर त्या विषयाचं नाव आहे बिकमिंग. बिकमिंग हा इंग्लिश शब्द आहे, पण त्याला मराठीमध्ये आपण एक घडत जाणं म्हणजे आपण बिकमिंग एका दिवसात होत नाही, तर जन्मापासून आज आपण घडतच चाललेलं आहे. तर प्रत्येक याच्यासाठी म्हणजे असा 7 दिवसाचा हा एक आठवडा आपण ह्या विषयावरच बोलत जाणार. हा प्रवास आपला 7 दिवसांचा आहे. मग हा विषय प्रत्येकांसाठी आहे. मग तो आई वडील असो, की शिक्षक असो, की आपण रेकी हिलर असो, की मग स्टुडंट्स असो, स्त्री पुरुष सगळ्यांसाठी, एक सामान्य व्यक्ती कोणीही असेल, तर बिकमिंग हा म्हणजे एक सब्जेक्ट सगळ्यांसाठी ऑल ओव्हर आहे. तर त्याच्या हा बिकमिंग हा एक अर्थ म्हणा, म्हणजे एक शब्द म्हणा, त्याच्या मागची भावना किंवा त्याचं आपल्या आयुष्याशी काय नातं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहिला पॉइंट आता मला एक सांगायचं म्हणजे की हा बिकमिंग म्हणजे काय आहे ऍक्च्युली. तर बिकमिंग म्हणजे आपल्यातला घडत जाण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे बदल प्रत्येक क्षणामध्ये आपला बदल होत जातो. आपल्या बदलामध्ये ज्या काही घडामोडी होतात त्याचा हा प्रवास आहे. तर हे काही स्थायी नाही आहे. बिकमिंग म्हणजे मी बस झालो, घडलो, असं स्थायी नाही आहे. ते सतत तुम्हाला बदलत राहावं लागतं, सतत काहीतरी शिकत राहावं लागतं, सतत तुमच्यामध्ये काहीतरी वाढत राहतं. जसं आता एखादा मुलगा डॉक्टर झाला, तर तो डॉक्टर विद्यार्थी सुरुवात तिथून त्याचं होतं एज्युकेशन. मग तो डॉक्टर होतो. तर डॉक्टर बनून म्हणजे मस्त समोर पदवी लागली आणि डॉक्टर बनला आणि तो थांबला असं होत नाही. त्याच्यानंतरही तो शिकतच राहतो. मग तो स्पेशालिस्ट होतो. तेवढंच नाही तर मग पुढे तो आपली प्रॅक्टिस करतो. त्याच्याकडे अनुभव येतात. तो अनुभवाने आपल्या कितीतरी पेशंट्सला दुरुस्त करतो. आणि एवढंच नाही तर मग त्याच्या पुढे पण तो एज्युकेशन मध्ये अजून आपल्याला दुसऱ्यांना शिकवतो आणि तो एक मार्गदर्शक बनतो. अशा पद्धतीने त्याला डॉक्टर जरी एकच पदवी त्याच्याकडे लावली, पण त्याच्या आयुष्यामध्ये तो किती किती पदव्या म्हणजे बदलत गेल्या आणि तो शिकत गेला. तर आपण फक्त हे सर्व एका क्षणामध्ये शिकत नाही किंवा एका वेळेसच शिकत नाही, तर आपण प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक निर्णय आपल्या आयुष्यातलं जे जे काही आपण करत असतो, तिथे आपण प्रत्येक वेळेस थोडं 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 असं घडत जातो, पायरी पायरीने पायरी पायरीने. म्हणजे बिकमिंग म्हणजे कोणत्या गोष्टीला स्टॅटिक म्हणजे चुप चुप काय म्हणजे चिपकून नाही राहायचंय. तर आपली आयडेंटिटी इव्हॉल्व्ह करायचंय म्हणजे वाढवत जायचंय. स्वतःला प्रश्न विचारत जायचंय. तर खरंच विचारा बरं प्रश्न स्वतःला, की तुम्ही स्वतःला आता ह्या क्षणामध्ये काय अनुभवताय. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला घडवण्याचे आता जे आपला क्लास चालतोय तुम्हाला मी सांगते, तर तुम्ही स्वतःमध्ये काय अनुभवताय. स्वतःला तुम्ही अनुभवताय की तुम्ही काहीतरी शिकत आहात किंवा काहीतरी स्वतःला घडवत आहात. वेगळेपणा काहीतरी स्वतःला असं विचारा स्वतःला एक क्षण थांबून, की मी हे जे ऐकेन तर माझ्यामध्ये बिकमिंग काहीतरी चालू होईल का, मी काहीतरी घडत आहे का, माझ्यामध्ये वेगळे काही अनुभव वाढत आहेत का, किंवा वेगळ्या दृष्टीने मी अनुभव बघतेय का. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक वेळेस हे बघू शकतो. तर हे बिकमिंग साठी सगळ्यात पहिले म्हणजे स्वतःची ओळख आवश्यक आहे. तर जे आपण म्हणजे आत्मसाक्षात्कारमध्ये शिकलो, की मी कोण आहे, माझे मूल्य काय आहेत, मूल्य म्हणजे माझा जीवन दृष्टिकोन काय आहे, कशासाठी मी ह्या जगामध्ये जन्माला आली आहे, काय मला करायचं आहे. तर आपल्याला ते सगळ्यांचं एक कॉमन ऍज अ ह्युमन बिंग पर्पज म्हणजे मी स्वतःला जाणणं.
की मी जे काम करते हे नुसतं माझ्या बुद्धीने किंवा विचाराने नाही, तर माझ्या आतमध्ये जी एनर्जी आहे तिच्या थ्रू मी माझं एनर्जीच्या थ्रू म्हणजे मी माझं आयुष्य घालवते हे जाणणं. कितीही तुमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार येऊत, पण त्या क्षणामध्ये जर तुम्ही शांत राहिला तर तुमचं आतून एनर्जी तुम्हाला, जेव्हा तुम्ही तिचं ऐकायला तयार असता तेव्हा ती ओरडून सांगते तुम्हाला. पण जेव्हा तिचं ऐकणं बंद करता तर ती कितीही फुसफुसाने कधी कधी सांगते, फुसफुसत म्हणजे आपलं आपल्यालाच कळत नाही आणि आपणच तिच्याकडे पाठ केलं आणि ऐकतच नाही आणि आपण म्हणतो की माझ्या डोक्यात विचार आला आणि मी केलं झटकन, किंवा त्यांनी असं म्हटलं म्हणून मी केलं, हे सगळं चुकून माझ्या याच्यातून झालं. पण कुठलीच गोष्ट चुकून होतच नाही जेव्हा तुम्ही तुमच्या एनर्जी, तुमच्या आत्म्याचं, आत्मा म्हणजे मी परत परत सांगते की अशी काही वस्तू किंवा असं काही हे आहे असं नाही, आत्मा म्हणजे स्वशक्ती, स्वपण. ठीक आहे. तर ह्यासाठी क्लिअर राहा, नाहीतर बऱ्याचशा गोष्टीमध्ये आत्मा म्हटलं की ते वेगळाच एक काहीतरी अर्थ काढतात, तसं नाही. आत्मा म्हणजे स्व, मी माझं मला समजणं. तर हे आपल्या जीवनाचा दृष्टिकोन आहे. ह्या प्रश्नांचं उत्तर शोधणं हे आपलं पहिलं प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या झालेल्या चुकांमधून म्हणा किंवा यशामधून किंवा पराभव किंवा जे काही असेल त्याच्यामध्ये आपण स्वतःबद्दल शिकतो की काय करायला पाहिजे होतं, काय करायला नाही पाहिजे होतं. कोणी कितीही तुम्हाला सांगेल, समजवेल, पण जेव्हा तुम्ही त्या अनुभूतीतून जाता त्यावेळेस तुमचं जे डिसिजन असतं तेच तुम्हाला शिकवत असतं. म्हणून भगवान म्हटलं की आत्मदीप भव, म्हणजे तुम्हीच तुमचे मार्गदर्शक आहात. तर अंतर्मुखता आपण शिकतो. अंतर्मुखता म्हणजे आरशात पाहणं, म्हणजे बाहेरचं रूप नाही तर आतलं सत्य पाहणं, आपल्या आतल्या आरशामध्ये बघणं. आता हे डोळे बंद करा आणि शांतपणे बघा स्वतःला. स्वतःला विचारा की मी आज कुठे उभी आहे. खरंच मी स्वतःला ओळखलं का? एक क्षण थांबा. मी तुम्हाला मध्ये मध्ये असं हे करत जाईल, म्हणजे तुम्हाला आता शेवटी मेडिटेशनसाठी नाही तर आपण जे शब्द बोलतो त्याला अनुभवायचं आहे अगदी डीप मधून. तर स्वतःला विचारायचं आहे की आज मी कुठे उभी आहे, म्हणजे त्या बिकमिंगच्या लेवलला, म्हणजे मी जे घडत आहे आत्ताच्या क्षणामध्ये तिथे मी कुठे उभी आहे, की मी खरंच स्वतःला ओळखलं का? हा जो क्लास मी तुम्हाला म्हटलं की व्हिडिओ ओपन करा, एका ठिकाणी शांतपणे बसा, हा नुसता ऐकण्याचा क्लास नाहीये, तर हा तुम्हाला घडवण्याचा क्लास आहे. तर मी घडायला तयार आहे का? माझी जी प्रोसिजर चालू आहे घडायची ती योग्य आहे का? मला स्वतःला समजत आहे का? त्यासाठी मी तयार आहे का? स्वतःला प्रश्न विचारा. कारण ह्या अनुभवाने, आता जो तुम्हाला अनुभव आला असेल त्या अनुभवानेच तुम्ही घडता, म्हणजे आपण घडतो. प्रत्येक अनुभव गोड असो, कडवट असो, कसाही असो, दुःखदायक असो, सुखदायक असो, पण तो आपल्याला घडवतो. घडवतो म्हणजे काय घडवतो? म्हणजे कसं, मी तुम्हाला सांगितलं की आपल्या एनर्जीचे गुणधर्म आहेत, है ना? त्या गुणधर्मामधून म्हणजे आपण शिकतो. जसं आता म्हणजे एक उदाहरण, आपल्या लाईफमध्ये आपल्याला अपयश आलं, त्याच्यातून आपण कसं घडतो, काय शिकतो? तर त्या अपयशाला सगळ्यात पहिले बघायला शिकतो की आपल्या इथे काय चुकलं किंवा काय चुकलं नाही. ठीक आहे. आपण कसे योग्य वागलो किंवा योग्य वागलं नाही, आपल्याला दुसऱ्यांचं नाही बघायचंय. अपयशाला तुम्ही योग्य वागले, तुम्ही ऍक्शन चांगली केली, तुम्ही सगळ्यांचं भलं केलं तरी सुद्धा आलं अपयश, यश, ओके ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम. पण तुम्हाला ते एक शिकायचंय, बघायचंय की मला अपयश आलं, मला याच्यात काय म्हणजे काय असं मला मी असं केलं तर मला अपयश आलं, म्हणजे हे बघायला आपल्याला एक संयम मिळतो, थांबता येतं, बघता येतं. म्हणजे धाडकन असं म्हणजे घाबरून हे नाही, जसं गवत वारा आलं तरी सुद्धा तो गवत वाकून जातो आणि मग वारा गेला की परत स्थिर राहतो. आणि तेच एक मोठं झाड असेल कठोर, तो पडून जातो, कधी कधी कडकडून पडून जातो. तर आपल्याला तसं आकडू राहायचं नाहीये. अपयश आलं, कितीही तुमच्यामध्ये सत्यता असो की तुमच्यामध्ये तुम्ही बरोबर आहात 100%, तरी सुद्धा आपल्याला तिथून संयम शिकतो, आपल्यामध्ये नम्रता येते. जेव्हा जर तुमच्यामध्ये संयम आलं तर तुम्ही नम्रतेने ते
विचार करता की कितपत बरोबर आहे, किंवा मला इथे काय करेक्शन करायला पाहिजे. आणि जसं तुम्ही हे म्हणजे आपल्या अनुभवाचे सार हे जे काही आले ते तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवले, तर पुढच्या टप्प्यासाठी तुम्ही तयार होता. आता पुढच्या टप्प्यासाठी तयार होणं म्हणजे काय? तुम्ही घडले. त्या अपयशातूनच तुम्ही घडले. मग घडले म्हणजे काय? तर तुमच्यामध्ये संयम आला, तुमच्यामध्ये नम्रता आली. म्हणजे प्रोसिजर झालीये. असं नका समजू की अपयश आलं, मी सगळं गमावून बसले आणि मी असं झालं आणि मी तसं झालं. असं नाही होत. हा विषय जर तुम्हाला समजला असेल, तर तुमच्या आयुष्यातला असा एक अनुभव मला आज नक्की सांगा की ज्याच्याने तुम्ही कायम बदलले, कायमचं बदलले. कोण सांगू शकेल? तुमच्या जीवनातला एखादा अनुभव असा सांगा. आहे कोणी सांगायला तयार? मीच तुम्हाला माझ्या जीवनातल्या गोष्टी सांगते की आता म्हणजे रिसेंटली एक गोष्ट म्हणजे असं की शुभीचं आणि ज्याच्या सोबत तिचं लग्न होणार होतं, म्हणजे आता सध्या आपण त्याला बॉयफ्रेंड म्हणू शकतो, मुलगा आहे, खूपच छान मुलगा आहे. पण काल छोट्याशा काहीतरी, परवाच्या दिवशी छोट्याशा काहीतरी कारणाने त्यांचं भांडणं झाले. तर शुभीचा खूप मूड ऑफ झाला अगदी. आणि ती आली घरी तर मला तिचं म्हणजे बघितल्यावर समजलं एकदम असं की काहीतरी झालेलं आहे. म्हटलं काय झालं ग, हितेशला भेटायला गेली होती ना, काय झालं? त्यामुळे काही नाही, सगळं झालं. मी मी नाही करत लग्न, मला नाही करायचं लग्न. अरे यार, आताच हा असा करतोय, पुढे अजून माहिती नाही काय होईल. आणि असं तसं मग मी तिने आपली स्टोरी, मी फक्त शांतपणे ऐकलं, पण आतमध्ये मला पण धस्स झालं बरं का, की यार आजकाल काही सांगता येत नाही यार, मी सगळ्यांना सांगून दिलंय आणि हिने लग्न तोडलं म्हणजे आफत व्हायची. म्हणजे सारा डोक्यामध्ये पूर्ण विचार आले असे अगदी. हल्ली की काय सांगेल, कसं सांगेल, कुणाला सांगेल, कोणी काय म्हणेल, काय म्हणेल, असं तसं तसं सगळे विचार आले. 2 मिनिटं शांत बसले, बघितलं ऍक्च्युली झालं काय सगळं काही गोष्टी. नाही, हे सगळे विचार आले किंवा पास्ट अनुभव आले किंवा इतरांचे अनुभव मी म्हणजे स्वतःलाच चिपकून टाकले. असं नसतं. मग तिला पण मी समजवलं, मग मीच पहिल्यांदा मी शांत झाले, मग मी तिला समजवलं, अगं बघ असं नाहीये, आता डिवोर्स आजकाल माझ्याकडे आता किती केसेस आले की असे म्हणजे 20, 25, 30 वर्ष झाल्यानंतर मुलांचं जिथे लग्न व्हायचंय तिथे आई वडिलांचे डिवोर्स होतात. ते इथे कोणीच कोणाच्या जवळ सोबत आयुष्यभर राहण्यासाठी नाही आलं, ती आता सिस्टीमच गेलेली आहे. पण स्वतःला बघणं खूप गरजेचं आहे की मी इथे काय दुरुस्त करू शकते. ठीक आहे, तो चिडला, ओके, तू थांब थोडीशी, तो शांत झाल्यानंतर तू त्याला दुसऱ्या दिवशी समजून बघ. बरं ते झाल्यानंतर तू घरी येऊन म्हणजे परत तो मूड घेऊन येच आलीये तुझ्या, म्हणजे तिलाही ती थरथरल्यासारखे म्हणजे म्हणजे तिच्या आतमधून असं रडू येत होतं, थरथरत होतं तिचे शरीर. ते तिला म्हणजे शांत केलं की असं नाही होत एवढ्याच्या भांडणाने किंवा एवढंच तू मी केलं नाही, आता होणार आहे, आयुष्यभर होणार आहे. मग तू तुझ्याच मनातलं ते निघते की कधी बदलेल तरी. हा असा म्हणतो मला कंट्रोल तर करणार नाही. हा माझ्या आईकडे मला लक्ष देऊ देईल का, माझी पण तर आई एकटी आहे ना. तुझी आई एकटी आहे तर काय झालं, माझी पण तर आई एकटी. म्हटलं, अगं तू माझी चिंताच करू नको, आपण सगळे एकच आहोत, एकसारखेच आहोत. तर याच्याने मग ती रिलॅक्स होत गेली, रिलॅक्स होत गेली. मग तिला माझ्यासोबतच आपला क्लास चालू होता, सोबत बसवला होता तिला. तिला नंतर त्याच्या सोबत तिला मेडिटेशन करायला लावलं, शांत झाली. रात्री झोपताना आपोआपच त्याचा फोन आला की आपण उद्या परत भेटूया. परत सकाळी गेली, भेटायला बोलली, आली परत हसत आली. म्हणजे काय होतं की जसं जसं अनुभव आले तसं तसं आपण डामाडोल होऊन जातो यार. हसणं बोलणं, कोणी काही बोललं तर त्याला रडतो, त्याला वाईट वाटतं. चांगलं बोललं तर चांगलं झालं. तर म्हणजे हे बिकमिंग कधी संपत नाही. तर आपण प्रत्येक वेळेस घडत जातो, हा एक एक्सपिरियन्स झाला त्याच्याने मी पण थरथरले, ती पण थरथरली. अरे यार काही सांगता येत नाही. पण जेव्हा बोलत होता, तर अरे त्याच्या मनात तर काहीच नव्हतं, आपणच उगाच खूप जास्त घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक नवा दिवस नवा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवतच असतो. इव्हन आपली ओळख सुद्धा ही जी असते, आपली आपल्या स्वतःची ओळख जी असते ती सुद्धा स्थिर नसते.
म्हणजे मी तुम्हाला एवढंच सगळं सांगत होती, की आपण आत्मसाक्षात्कार असं असतं, ते असतं. पण एका छोट्याशा गोष्ट म्हणजे मी किती अटॅच आहे त्या माझ्या पोरीशी, की तिच्या मनामध्ये दुःख आलं तर माझ्या मनामध्ये सक्कन नाही आलं. पण मात्र मला माहिती होतं कसं सांभाळायचं, कसं आहे का, तर झुकून जायचं. ओके, ठीक आहे. त्याची परिस्थिती ठीक नसेल किंवा त्याचं काहीतरी ऑफिशियल टेन्शन असेल किंवा त्याचं काहीतरी झालं असेल, त्याला काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम आला असेल. ओके, ठीक आहे. परत जाऊ दे हा क्षण. शांत. म्हणजे मी हे जे शिकले त्याचा मी अनुभव केला किंवा तिथे अनुभूती आणली म्हणजे करेक्शन केलं. आणि मग तिथे मी काहीतरी नवीन शिकले म्हणजे नाही थांब, संयम कर, स्थिर राहा. तर अशा पद्धतीने आपली ओळख सुद्धा ही स्थिर नाही आहे, प्रवाही असते. म्हणून खुलं बोलायला स्वतःलाही प्रोत्साहन द्यायचं आणि तुम्हाला पण स्वतःला शिकायचं आहे. म्हणून मी तुम्हाला आता याच्यानंतरची सिस्टीम तीच ठेवणार आहे, की तुम्हाला मी प्रश्न विचार त्याची उत्तरं देत चला. तुम्हाला काय समजलं? नोटबुक पेन घेऊन बसत चला. स्वतःचे अनुभव तुम्हाला त्याच्या म्हणजे जसं मी सांगते तर तुम्ही आपल्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्या लाईफमध्ये कसे अनुभव आले किंवा कुठे आले बोलत चला. त्याच्याने आपल्याला म्हणजे कसं लगेच बदल करता येतो. लगेच इथल्या इथे शिकतो आपण. तर असंच हे आहे बिकमिंग. तर आपण कोण बनू इच्छिता हे आपल्याला स्वतःला समजून घ्यायचंय. प्रत्येक वेळेस आपल्याला त्या प्रवाहामध्ये हे करायचं आहे, म्हणजे जायचं आहे. स्वतःला रूढ किंवा स्वतःला असं स्थिर म्हणून नाही, असा कसा तो बोलतोय, असं कसं नाही, काय झालं असेल त्याच्या जीवनात. अरे तोही तर मुलगाच आहे, आपल्याच मुलासारखाच आहे, होऊ शकतं, काय माहिती. म्हणजे हे आपल्याला आले पाहिजे, लगेच ते विचार आले पाहिजे. त्याच्याने आपलं बिकमिंग स्ट्रॉंग बनतं किंवा आपण शिकतोय. तर एक पुस्तक आहे खूप बिकमिंगचं, आपलं मायकेल ओबामा ओबामा म्हणून आहे. तर त्या यांचं आहे. त्याने खूप सुंदर म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या प्रवास असं सांगितलेलं आहे. त्याच्या युट्यूबवर त्याचं म्हणजे पुस्तकही असेल तर हिंदीमध्ये मराठीमध्ये असेल तर ते म्हणजे ऐकलं तर ते खूप छान आहे. तुम्ही म्हणजे तिने आपली कहाणी त्याच्यात सांगितलेली आहे ह्या लेखिकेने, की म्हणजे तिचा प्रवास कसा झाला, म्हणजे गरिबीतून शिकली, संघर्ष केलं, स्वतःचा तिने म्हणजे आतला आवाज कसा ओळखला आणि ते ओळखून मग तिने स्वतः लोकांना म्हणजे लाखो लोकांना प्रेरणा कसं दिली तिने आपल्या लाईफवर. तर म्हणजे अगदी गरीबी म्हणजे जिथे 2 वेळचं जेवण मिळणं मुश्किल आहे अशा ह्याच्यातून ती लाखो लोकांचं प्रेरणास्थान बनते. ते किती सुंदर आहे. म्हणजे हे बिकमिंग आहे, म्हणजे घडण्याची प्रकृती झालेली आहे तिची. तर बिकमिंग हे शेवट नाही, तर हे सुरुवात असतं असं तिने त्या कहाणीमधून खूप सुंदर सांगितलेलं आहे. तर मला वाटतं युट्यूबवर मला मिळालं तर मी नक्कीच तुम्हाला म्हणजे पाठवेन, तर ते ऐका तुम्ही. म्हणजे ते ते खूपच सुंदर आहे. तर आजचं हे सत्र तुम्हाला समजलं असेल, की आतापर्यंत आपण काय बनलो आहे किंवा काय बनतो आहे किंवा मी पुढे अजून काय बनू इच्छिते. तर ही प्रक्रिया आपल्याला स्वतःमध्ये बघायचं आहे. सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःला ओळखायचं आहे, की माझ्या बिकमिंग म्हणजे माझ्या बदलमध्ये आणि माझ्या बनण्यामध्ये मी काय म्हणजे तयार होऊन राहील. है ना? तर स्वतःला बदलता बदलता स्वतःला ओळखायचं पण आहे. याच्यात डिटेल मी उद्या बोलेल, की स्वतःला बदलता बदलता स्वतःला कसं ओळखायचं. पण याची सिच्युएशन तर चालू झाली आहे, की त्या क्षणामध्ये बघायचं आहे, की मी काय आहे, मला काय वाटलं, मी काय करते आहे, मला काय करायला पाहिजे, काय करायला नको त्या क्षणामध्ये. आणि हे सगळी जी प्रक्रिया होत असते ह्याला म्हणतात बिकमिंग, म्हणजे घडण्याची प्रक्रिया, स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया, सेल्फ अवेअरनेस. ठीक आहे. तर आता तुम्हाला याच्यावर आपले विचार आणि त्याच्यावर आपली कृती करायची आहे. तर तुम्हाला नक्कीच मी आता तुम्हाला वेळ देते आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला मला विचारायचं आहे स्वतःला आतमध्ये, की मी आतापर्यंत काय बनलेली आहे. काय बनलेली आहे म्हणजे जसं आता मला असं वाटतं, की मी काय बनली आहे. मला असं वाटतं मी एक आई आहे, तर मी आईचं कर्तव्य प्रत्येक ठिकाणी मी केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी असं नाही सांगणार, की मी माझ्या इच्छा मारून मी आईचं कर्तव्य केलं, असं नाही वाटत. ती इच्छा मारणं कितपत योग्य होतं. समजा मी त्या इच्छेच्या मागे गेली असते, तर कदाचित माझ्या मुलींकडे मी दुर्लक्ष केलं असतं. मी स्वतःच्या शान शौकतमध्ये राहिली असती किंवा बाकीचं काही केलं असतं, तर माझ्या मुलींवर पण तसे संस्कार पडले असते. म्हणजे ह्या बाबतीत मी जाणीव करते आहे, अवेअर आहे, मी जागृत आहे, की मी काय केलं, काय नाही केलं.
काही काही वेळेस मला असं वाटतं की नाही, आपण म्हणजे आणखी थोडंसं बाहेर पडायला पाहिजे होतं. आणखी म्हणजे जे लाईव्ह आहेत लोकांसोबत राहून, म्हणजे जसं मी आधी वर्क केलं, जेव्हा आम्ही लँडमार्क मध्ये करायचो तेव्हा म्हणजे याच्यामध्ये जायची मी, काय अनाथ आश्रम मध्ये म्हणा, किंवा मग ज्या बायकांवर अत्याचार होतो किंवा सिंगल बायका असतात है ना, अशा म्हणजे महिला आश्रम मध्ये वगैरे स्पेशली तिथे जाऊन त्यांच्याशी बोलायची, त्यांच्यासोबत राहायची. आजकाल मी ते करत नाही. किंवा मी थोडस घरात हे झालं तर हे मला स्टॉप केलं जातं. आणि ऍक्च्युली मी त्यावेळेस जे जात होती ते माझं बिकमिंग जे होतं ना, त्या बिकमिंगनी मला इथपर्यंत घडवलेलं आहे. आणि ते जे म्हणतात ना तुम्ही, शब्द येतात किंवा तुमचा अनुभव आहे, तर ऍक्च्युली त्या गोष्टीने मला घडवलं आणि ते ऑटोमॅटिकच निघतंय. त्याच्यासाठी काही स्क्रिप्ट नसतं, है ना. तर आता अजून पुढे डीप जाण्यासाठी मला असं वाटतं, मी माझ्या स्वतःमध्ये बदल असा करावा की अजून परत त्याच्यामध्ये डीप जावं आणि अशा लोकांचं आयुष्य आणखी डीपली बघावं, आणि तिथे आपण काय एक विचार टाकू शकतो किंवा त्यांना आपण काय देऊ शकतो, त्या पद्धतीने आपल्याला विचार करणं सुरुवात करायला पाहिजे, असं मला वाटतं. तर अशाच पद्धतीने तुम्हाला आता शेअर करायचं आहे की तुम्हाला कसं घडावं असं वाटतं, काय घडावं असं वाटतंय. येस. तर कोणाला बोलायची इच्छा आहे? आणि अगदी बिनधास्त बोला. तुम्ही जे बोलताय ना, ते तुम्ही घडता आहात हे लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला असं वाटेल, अरे मी आज बोलून देईल आणि नाही झालं तर, ते सोडून द्या. तुम्हाला काय बनावंसं वाटतंय किंवा तुम्ही काय बनता आहात, याच्याकडे तुम्ही अवेअर आहात का, तुमचं लक्ष आहात हे का. आणि मग तशाच पद्धतीने तुम्हाला पुढे काय बनायचं आहे, याच्याकडे तुमचं लक्ष आहे का. किती अवेअर आहात, किती जागृत आहात. कोण बोलू शकतं? येस, वैशाली. थँक्यू मॅम. खूप छान वाटलं, अगदी मस्त. मी काही दिवस झाले मी प्रोग्राम दोनदा अटेंड केला, हार्डली दोन किंवा तीनदा. पण जेव्हापासून अटेंड केला ना, तेव्हापासून मनामध्ये आनंद 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 आहे फक्त. म्हणजे आधी ग्रँडमास्टर झाल्यानंतर जे होतं ते होतं, म्हणजे व्यवस्थित सगळं चाललं होतं रुटीन. पण त्यानंतर थोडंसं कुठेतरी एक थांबल्यासारखं झालं होतं. परत क्लासेस जॉईन केल्यावर छोट्या छोट्या गोष्टींची जी चिडचिड व्हायची ती अगदी कमी झाली आणि एक्सेप्ट करायला लागली सगळे रिलेशन, सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करायला लागली. आणि म्हणून मी ते ऐकलं आणि पूर्ण ऐकायच्या आधी मी काल तुम्हाला आजच सकाळी तुम्हाला मेसेज टाकला. आणि माहित नाही काय तर म्हणजे आतून काय होते, बोला हा होत नाही. म्हणजे काय होते, बिकमिंग चालू आहे, घडणं चालू आहे. हा पण आतून काय घडते म्हणजे एक शांत स्वरूप, एक आत्म, है ना, म्हणजे आणि ही वैशाली नाही तर ही एनर्जी, शांत स्वरूप एनर्जी आहे. ह्या आणि मी गोष्टीकडे घडण चालू आहे. आणि ग्रँडमास्टर व्हायच्या आधी मी तुम्हाला बोलली होती की मी सोशल लाईफ माझी खूप मोठी होती आणि त्यानंतर मी काही असं झालं, म्हणजे स्किन डिसीज याचं तसं आणि करोना झाला आणि मी कुठेतरी थांबली होती, मला परत निघायचं होतं. पण त्यानंतर ते बरेच दिवस असं राहून गेलं होतं की करायचं काय करायचं. पण ते एक कुठेतरी डोक्यामध्ये होतं आणि ते आपण ग्रँडमास्टरच्या किंवा मीटअपला असं बोलणं सारखं व्हायचं की नाही काहीतरी करायचं काहीतरी करायचं आहे म्हणून. पण आता इतकं छान आहे की मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा क्लास मला ऑनलाईन, म्हणजे रेकी करायच्या आधी मी ऑनलाईन केलेला होता, पण त्या ग्रुप सोबत मी ऑटोमॅटिकली जुळल्या गेली. मला काही आंतरिक इच्छा असेल कदाचित ते झालं त्या ठिकाणी जुळल्या गेली. रेग्युलर जात नाही तरी तिथे खूप छान तरी लोक मला रिस्पॉन्स बोलता या असं तसं. म्हणजे जे आधी जितकी सोशल होती त्याच्यापेक्षा जास्त अजून झाली. आणि काही वसतिगृहातली लहान मुलांसोबत काम करायचं होतं, खूप इच्छा होती करायची, मुलांसोबत काहीतरी करायचं की त्यांच्या जीवनामध्ये आपला एकतरी एक शब्द त्यांच्या जीवनामध्ये फरक पडला गेला पाहिजे. त्यांच्यासोबत पण जोडल्या गेलेली आहे असं छोट्या 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 गोष्टी. आणि आतापर्यंत मी बोलायची स्टेजवर तर फक्त मराठीमध्ये बोलायची आणि आता सडनली एक कसं आलं, आता रोटरी क्लबचं इन्स्टॉलेशन झालंय आणि त्यांनी मला दिलं हिंदीमध्ये. अरे हिंदीमध्ये बोला मॅडम तुम्ही. पण मी हिंदीमध्ये कधीच असं बोललेली आहे पण स्टेजवर जाऊन कधीच बोललेली नव्हती. पण म्हटलं नाही, आपण एक पायरी समोर गेलं पाहिजे आणि हिंदीमध्ये बोललं पाहिजे. आणि परत कुठे गेल्यानंतर जेव्हा असं वाटते की कुठेतरी एक आपल्याला विचारायला पाहिजे, तेव्हा मग एकदम फोरमची आठवण येते. अरे आपल्याला मॅडमनी पाठवलं होतं फोरम करायला, तेव्हा केळकर सरांनी काय सांगितलं होतं की मी आलेलो आहो म्हणून कार्यक्रम थांबवू नका. तसंच म्हणजे कुठेही गेल्यानंतर असं वाटते की नाही, की आपण काय आहो हे फक्त आपल्याला माहित आहे, आपल्याला माहित असायला हवं. ते दुसऱ्यांना टेन्शन देण्यासाठी आपण तसं नको व्हायला, स्वतःला आतून वाटलं पाहिजे की आपण काय आहो.
आणि आपण तसं घडलं गेलं पाहिजे. जसं तुम्ही कालही बोलले होते, की तुम्ही दाखवता, तुम्ही मनातून विचार करता, की तुम्ही दिखाव्यासाठी करता, की आतून आंतरिक तुमची तशी इच्छा आहे. मला असं वाटतं, की माझी आंतरिक अशी इच्छा आहे, की मी एक चांगली ह्युमन बीइंग व्हावी म्हणून. थँक्यू मॅम. एकदम आणि माहित नाही मी काय बोलले काय नाही, पण आतून खूप एकदम मस्त बढिया. म्हणजे ऍक्च्युली मला मी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचंच उत्तर होतं की तुम्ही काय घडत आहात ह्याच्याबद्दल तुम्हाला जाणीव आहे का, आणि पुढे काय घडायचं आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे तुमचे काही प्लॅन आहेत का. तर आणि परत मी एक्झॅक्टली. सांगायचं होतं, मी मॅनिफेस्ट केलं होतं की जेव्हा मी फोरम करत असताना की मी म्हंटल होतं की मी कितीतरी झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेणार, हा. 100. मग केळकर सरांनी म्हटलं तुम्ही 1000 का नाही लावू शकत. मग तेव्हा असं वाटलं अरे 1000 झाडं मी एकटी कशी करेल. पण ह्या हा. वर्षी मी प्रोजेक्ट केलेला आहे, मी आंब्याच्या कोय जमा केलेली आहे, 150च्या वर माझ्याकडे जमा झालेले आहे आणि त्यांचं हो. आम्ही वृक्षारोपण करणार आहोत सगळेजण आता. क्या बात है, क्या आणि मग बात है. तेव्हा मॅनिफेस्ट केलेलं मॅम 2021 मध्ये केलेलं, आता ते घडत आहे माझ्या हाताने. म्हणजे कुठेतरी परत 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 तिथे बुमरँग सारखं नाही का, ते अगदी आपण जसं जोराने टाकलं की त्याच्यात डब्बल टिब्बल येत आहे, तसंच होत आहे लाईफ मध्ये. खूपच एकदम छान बरोबर आहे. आहे. कदाचित हा क्लास माझ्यासाठी आहे असं मला परत वाटलं होतं. तुमच्याशी जुळावं, परत बोलावं, परत चर्चा व्हावी, परत सगळे यावं. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू, थँक्यू. खूप छान. येस वनिता. वनिता, बोलायचं आहे तुला? कुठे गेली ग वनिता? येस. येस वनिता. वनिता जुमनाके. हा, येस बोला. ते व्हिडिओ. अनम्यूटच होत नव्हतं. अच्छा अच्छा. हम्म. बोल. व्हिडिओ ऑन कर ना. रेंजचा थोडा इश्यू आहे माहिती, त्याच्यामुळे ते व्हिडिओ ऑन केला की मग व्हॉइस ब्रेक होईल. ओके ओके ओके, बोला आवाज बोला. येतोय? हो हो, हम्म. येतोय. सगळ्यात तिथे खरंच खूप खूप थँक्यू. म्हणजे तुमचे आभार कुठल्या शब्दात मांडावं, खरं तर शब्दच अपुरे पडतात हे सगळं. तुमची आठवण तर नेहमीच असते, मुली पण सारखी काळात असतात, पण प्रत्यक्षात असं बोलणं खूप कमी वेळेस होते. मी इथे येस. कराडमध्ये आल्याच्या म्हणजे मी इथे जॉब जॉईन केला. त्याच्यानंतर मुली माझ्या पासून थोड्या लांब होत्या, त्याच्यानंतर मी मुलींना माझ्या जवळ आणलं. तर तो जो प्रवास होता त्याच्यात असं वाटत होतं की काय करतोय आपण खरंच. मुलींशिवाय मी खूप एकटी आहे, किंवा माझ्याशिवाय मुली तिकडे कशा राहत असेल, हा प्रश्न सतत माझ्या डोक्यात असायचा. त्यावेळेस पण ऑफिसमध्ये बरेच कामं असायची की जी मला जमायची नाही. मग त्यासाठी हा क्लास अटेंड कर, तो क्लास अटेंड कर. त्यावेळेस असं वाटायचं अरे आपण एवढं शिकलो, अजून काय शिकायचंय. अच्छा. पण आताही आताही तसं होते की अ, हे ट्रेनिंग आलंय, ते ट्रेनिंग आलंय, म्हणजे शिकत राहणं, म्हणजे हे जे बिकमिंग आहे ते कधीच स्टॉप होत नाही. येस, बिलकुल. तर आयुष्य म्हणजे शिकण्यासाठीच आहे असं प्रेरित होते तुमच्याकडे बघून पण ते वाटते की तुम्ही एक क्लास करून कुठेच थांबल्या नाही. तुम्ही अजून काय, अजून किती ज्ञान आपल्याला आत्मसात करता येईल, त्याच्या ती ओढ तुमच्यामध्ये होती, त्याच्यामुळे त्या एक एक गोष्टी तुम्ही करत गेल्या. आणि त्या सगळ्याचा फायदा म्हणजे ते जे ज्ञान तुम्ही एकवटून घेतलं स्वतःमध्ये, ते तुम्ही आम्हाला पण देताय. तर खरंच तुमचे खूप खूप आभार माई, की तुमच्याकडे बघितल्यावर खरंच मला खूप प्रेरणा मिळते की नाही, आता थांबायचं नाही, कंटाळा करायचा नाही कुठल्या गोष्टीचा, आणि तर शिकत आतापर्यंत राहायचं. म्हणजे माझा आज प्रश्न होता की आजपर्यंत मी काय बनले आहे, तर काय बनले असं तुला वाटतं? पॉवरफुल अं, मम्मी बनलेली आहे? हो नक्कीच. म्हणजे मी एकटी, माझं घर, माझ्या 2 मुली आणि बाहेरच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या मी एकटी सक्षमपणे सांभाळते. हा. ते फक्त आणि ह्या तुमच्यामुळे. बनायला किती वेळ लागला? मॅम बराच वेळ लागला है ना? बराच वेळ म्हणजे लागलाय हो. हा. तर अशाच अजूनही पद्धतीने काही काही आता. गोष्टी कमी आहेत. हा. तर तेच आता पुढे अजून मी काय बनवू इच्छिते, जसं वैशालीने सांगितलं की सरांनी म्हटलं 1000 झाडं का नाही. तर म्हणजे हम्म. 1000 झाडं लावायची कॅपॅसिटी म्हणे, तर असं स्वतःला मी अजून पुढे काय बनवू शकते, म्हणजे अजून मला काय घडवायचंय हे आपण स्वतः डिक्लेअर आता करू शकतो, म्हणजे आता सांगू शकतो स्वतःला. तर ते नक्कीच. आपोआप बिकमिंग होत राहतं, तुम्ही बनत राहता, तुम्ही डिक्लेअर तर करा पहिले. ठीक आहे. हम्म. तर खूपच छान नक्कीच. आपल्या सोबत डॉक्टर केळकर आले आणि गेले, पण मला वाटतं येऊन गेले. ते मध्ये मध्ये बघत राहतात, ऍक्च्युली ते माझे कोच आहेत आणि या कोचिंगच्या
अंतर्गतच हे सगळं चाललेलं असतं. त्याच्यामुळे त्यांचे पण खूप खूप धन्यवाद सरांचे. तर अजून काही कोणाला बोलायचं आहे? खूप सुंदर वनिता, खूपच छान म्हणजे हे केलंय. तर ऍक्च्युली मी तुम्हाला शेअर करायला सांगते, तर मला माझी तारीफ करणंच नाही आहे हा बरं का. तर मला ऍक्च्युली तुम्हाला काय मिळालं ते मला अनुभव म्हणजे सांगायचं विचारायचं असतं, की तुम्हाला खरंच मी जे सांगू इच्छिते ते तुमच्यापर्यंत गेलं की नाही, हा माझा तो उद्देश असतो. म्हणून तुमच्याकडनं मी ते रिपीट करवते तुमच्या उदाहरणा माध्यमातून. मग त्याला असं नका समजू की एवढूस काय सांगू, असं काय सांगू, बिलकुल नाही. हे एवढूस एवढं मोठं होऊ शकते. आज 5 झाडं लावले, उद्या 50, 5,000 लावू शकते सहज. त्यामुळे स्वतःला कमी लेखायचं नाहीये. आणि तेच घडायचं आपल्याला, स्वतःला घडवायचंय. त्यालाच बिकमिंग म्हणतो आपण. त्या प्रोसिजर मध्ये आता आपण आहोत. तर सगळ्यांनी असं ओपन अप राहायचंय की मी त्या प्रोसिजर मध्ये आहे, मला ते घडते आहे. नाही, फक्त विचारांची दिशा द्यायची आहे. बाकी घडणं इतकं आपोआप आहे की जसं म्हणजे नेचर हा सगळं आपोआपच करतोय. जसं तुम्ही श्वास घेत आहात, तुम्हाला नाही घ्यावा लागत श्वास. फक्त जेव्हा प्राणायाम वगैरे करतो तब्येतीसाठी एक्स्ट्रा पाहिजे तेव्हा मग आपण लांब लंबा गहरा श्वास घेतो वगैरे, ते चांगल्यासाठी असतात. तशा पद्धतीने आपल्याला विचार फक्त टाकायचे आहेत आणि हे आपण सगळं करतो आहे, विचारांचीच प्रक्रिया आहे, की अजून काही नाही. ठीक आहे. तर अजून काही बोलायचं आहे? येस अंजली, काही बोलायचं आहे? अंजली, हॅलो अंजली, आहे की नाही? कारण व्हिडिओ दिसतोय ओपन तुझा. येस अश्विनी, बोलायचं आहे? येस बोल. हो मॅडम, मला बोलायचंय बोला बोला. की आता जे मी रेकी आणि हे म्हणजे आतापर्यंत जो प्रवास केलाय तुमच्या बरोबर, त्याच्यामुळे मला एक असं समजलंय की म्हणजे आपण जेव्हा जेव्हा मला काही प्रश्न पडलेत की मला काही सुचत नाही, हा, अरे अनम्यूट अनम्यूट. हा, बोला बोला. माझ्या मिस्टरांचं जेव्हा ते अल्झायमरचं मला कळलं, तेव्हा पहिली गोष्ट मी काय रिॲक्ट ठेवू, कशी रिॲक्ट ठेवू, मला काहीच कळत नव्हतं. हम्म. म्हणजे त्यांच्याशी कसं बोलू, काय करू, काहीच मला समजत नव्हतं. पण एक 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 तुम्ही जसं आता बोललात की प्रत्येक वेळेला आपल्याला एक एक समजतं की म्हणजे आपोआप आपल्याकडनं घडत जातं काही गोष्टी, त्याप्रमाणे माझ्या हातून घडत गेले आणि म्हणजे मला आपोआप माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत गेली आणि त्याप्रमाणे माझ्याकडनं ती गोष्ट करून घेतली. आणि म्हणजे आता मला सांगता येत नाही की कसं सांगू, काय ते मला शब्द सुचत नाहीयेत काय. ह्याच प्रक्रियेला आपण घडणं म्हणतोय, बिकमिंग म्हणतोय. हो ना. हा ते सगळं कधी कधी कसं त्यावेळेस एकदम शटर झाली असणार, अरे असं आता कसं होईल, काय होईल, पुढचं भविष्य, खूप चिंता. गोंधळून त्यावेळेला, कारण हा. पहिल्यांदाच मी म्हणजे सिच्युएशन मी पहिल्यांदाच बघत होती, त्याच्यामुळे हम्म. कसं हँडल करायचं, काय करायचं मला काहीच कळत नव्हतं. हम्म. त्या वेळेला विचार करत गेली, म्हटलं आता काय होईल ते होईल, आपण बघूया. आणि त्याप्रमाणे एक एक सुचत गेलं आणि पुढे मार्ग मिळत गेले एक्झॅक्टली त्यासाठी. बरोबर. एक्झॅक्टली बरोबर. थँक्यू. ओके, थँक्यू. अजून कोणाला बोलायचं? येस अंजली, बोलायचंय तुला? अंजली बोलते. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. आजचा विषय तुम्हाला समजला? तुम्ही काय घडत 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 आले आतापर्यंत, काय मॅडम होते, मला काय बोलायचं आहे. झाले? येस पल्लवी, येस बोला. आ- आता हे जो क्लास केल्यापासून म्हणजे प्रत्येक वेळेला असं आपले म्हणजे आपले गुण आहेत तुम्ही सांगितले, प्रेम, आनंद, शांती, हे गुण सारखे सारखे आठवतात. म्हणजे ते आपण कुठेही असून देत, म्हणजे कुठले विचार करायला पाहिजेत ते आता हम्म. जरा म्हणजे त्याच्याबद्दल जागरूक राहायला लागलोय. म्हणजे अवेअरनेस म्हणतात तसं. म्हणजे आपलं आता गाडीवरून वगैरे असताना आपल्या मनात विचार कुठले येतात, तर निगेटिव्ह विचार येत असतील तर नाही, आपल्याला हे विचार नाही करायचे आहेत, आपल्याला अवेअर राहायचंय. तर ते हम्म. विचार यायला लागतात. म्हणजे हा आत्मसाक्षात्कार म्हणजे जाणवायला लागलाय आता, की आपण येस. कसे विचार करायला पाहिजे.
म्हणजे हा आपणच आपल्या विचारांचे फायदे तोटे स्वतःला स्वतः विचारायचं, बघायचे की याचा खरंच हा फायदा आहे का, हा विचार करू, है ना. तर हा असं करता करता आपल्याला तो छानदा येतात ते विचार सगळे आणि पुढे हो जाता हो येतात. आणि त्या हा विचारातून, त्या म्हणजे ते आता स्वतःलाच आत्मसाक्षात्कारातून, सांगायला लागलं. हा त्या आत्मसाक्षात्कारातून मग आपण घडतो आहे, बिकमिंग चालू आहे आपलं, हे सांगायचं आहे मला. ठीक आहे. बरोबर. हो हो तर खूपच हो. छान. थँक्यू पल्लवी, थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. आता नेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्हिडिओ ओपन होत नाही. ओके ओके, ठीक. येस अंजली, बोला. आणि छान वाटला तुझा क्लास. खरं तर मला टाइम नाही भेटला, 2-3 वेळेस असंच झालं, बाहेर होते वगैरे. पण कालचा आणि आजचा दोनच मी अटेंड करू शकले. पण हम्म. छान वाटतं तुझ्याशी बोलल्यावरच, खरं तर खूप छान वाटायला लागतं, प्रश्नच नाही. पण हा, आपल्याला असं, आपण जर, जसं तू सांगितलं की आपण आतमध्ये बघत चालायला पाहिजे. ठीक आहे, आपल्याला एवढं लगेच काही जमेलच असं नाहीये. पण आपण जर काही गोष्टी ठरवल्या तर होऊ शकतात असं वाटतं मला. म्हणजे आता होऊ शकतं नाही, होतच. होऊ होतच. शक्यता पण ओके. नाहीये, ते होतच. त्याच्याकडे आपल्याला म्हणजे ऍक्शन जेव्हा करतो तेव्हा आपल्याला ते रिझल्ट मिळतच, रिझल्ट नक्कीच नाही. मिळतच. तर एक्झॅक्टली, तर तर आपण कसा घडतो आहे ते बघायचंय. त्याला म्हणतो आपण बिकमिंग. बिकमिंग म्हणजे घडण्याची प्रक्रिया. एका दिवसात किंवा एका हम्म. क्षणात आपण घडत नाही. तर ते वारंवार वारंवार, जसं कोणी कधी कधी आपण चिडतो किंवा काहीतरी आपल्याला दुःख होतं, तर ते सवय लागते आपल्याला दुःख होण्याची, चिडण्याची किंवा निगेटिव्ह थॉट्सची. तर हे कसं कसं घडत गेलो आपण, तर ते पास्टचं आपल्याला बघायचंय, तिथून अवेअर व्हायचंय. आता याच्या पुढे मला कसं घडायचं आहे, हे डिक्लेरेशन करायचं. हे कोणी कितीही बरोबर आहे. माझ्यासमोर संतापो किंवा काय करू, तर मी तिला स्थिरतेने बघेन, स्थितप्रज्ञ हम्म. स्वतःमध्ये वाढवेन. तर याला म्हणतो आपण घडणं, बिकमिंगची प्रक्रिया भविष्यातली. नक्कीच नक्कीच. चला, तर खूप असे छान आपल्या वाटलं. आयुष्यात बरेच अनुभव असतात ज्याच्याने आपण छान घडत जातो. हा, बिलकुल बिलकुल. आता आणि कसं ही आहे, मी घडण्याची पण एक प्रक्रिया छोटासा आपल्याशिवाय अनुभव करता येणार सांगते. नाही. हम्म. अं, म्हणजे ठीक आहे, असं आपल्याला एखादी व्यक्ती भेटली आणि तिच्याकडनं एकदम छान असे अनुभव घेतले. आता तुझाच अनुभव सांगते, की जसं तू आता श्रीलंकेला भेटलीस. आता आपली काही ओळखही नव्हती, काही नव्हती, पण आपण इतकी छान मैत्रीण झालं. आणि मग तेव्हापासून असं वाटतं, नाही नाही, नंदिनीशी बोलल्यावर खूप बरं वाटतंय आपल्याला. आणि मग हा ते तुझा तो हसरा चेहरा आणि ते असं छान वाटतं. मग असं वाटतं की नाही नाही, ती कशी हसत असते, मग आपणच का सगळं असं डोक्यावर घेतल्यासारखं घ्यायचं, की नाही आता याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. मग तसं ते असं छान वाटतं. आपण असं हा. हे, मी पण शिकतच गेले ना तुझ्याकडनं, असं वाटतं मला. येस येस, खूपच छान. अंजली माझी मैत्रीण झालेली आहे. ही श्रीलंकेला आम्ही फिरायला गेलो होतो, तर तिथे आमचा म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी झालो होतो. तर खूप छान प्रवास होता आमचा तो. तर खूप खूप धन्यवाद अंजली. तुझ्यासोबतही जे काही क्षण घालवले आपण सोबत, त्याच्यातूनही एक घडण्याची प्रक्रिया झाली. हा, जे काही आपण विचार केलो, बोललो, खेळलो, कितीतरी वेळ रात्री उशिरापर्यंत बोलत होतो आपण. अगं काल मी ती श्रीलंकेची पूर्ण हेच बघत बसलेली. म्हणलं अरे आपण काय काय केलं, तेच लक्षात पण नाही राहिलं आपल्या, किती मजा केली आपण, कसं छानपैकी कसे ते तर 8 ह्या दिवस सगळ्या निघून गेले गोष्टी म्हणजे कळलंच त्या नाही. घडवण्याच्या प्रक्रिया होत्या. आणि आज आपण बघितलं तर तेव्हा तर जे काही आपण तिथे तयार केलं असेल मेमरीज, त्या मेमरीच्या थ्रू आज आपण घडलो. असेच आता आपण समजा पुढच्या फ्युचरच्या काय घडवायचं आहे मला, हे प्लॅन करून जर आता वागायला सुरू केलं, तर ते तुमचं आपोआपच घडणं होऊन जातं. आपोआपच फक्त तुमच्या विचारांना ती दिशा द्यायची आहे. हा हम्म. आजचा सब्जेक्ट होता. ठीक आहे. नाही छान, मस्तच तर मस्त, खूपच खूपच छान. उलट थँक्यू व्हेरी मच, तुझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे खूपच म्हणजे चेंजेस झालेत. असं म्हणजे छान छानच राहतं, मस्त खेळा वाटतं, हे वाटतं, असं छान वाटतं ना. आता मी पण जस्ट बिलकुल. आता मागच्या आठवड्यात एका पिकनिकला गेले, तर मग आपण जसं तिथे रेतीमध्ये खेळलो वगैरे, ते सगळे मग गेम वगैरे आम्ही खेळलो वगैरे. म्हणजे ते छान वाटतं, कधी ते कुठेतरी आनंद आपण शोधायला लागतो. आणि एक आपल्या जे